पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. श्री गणेशाय नमः. आहाराया ऐसे करणे होते, तरी कासया आलासी येथे. स्वदेशी चोरुनिया गुप्त, भीक मागावी सुखाने. सकळ राजसदनीची माणसे वेडाळपणी बोलती त्यास. तिलकचंद येऊनी त्या समयास, ग्रह मनुष्या सांगतसे. मने आता गोपीचंद, भीक मागेल गावात प्रसिद्ध. परी जगात आपुले नाव शुद्ध, अपकीर्ती मिरवेल. तरी आता पाचारुण, अश्वशाळेत ठेवानुन. तेथे तया ते घालुनी भोजन. बोलवावे राव सभास्थानी गेला, एरीकडे परिचारिकाला पाठविले बोलावू. परिचारिका जाऊन तेथे म्हणते, महाराजा नृपणाते बोलाविले आहे तुम्हा ते, चंपावतीचे भेटीसी. राव म्हणे, आम्ही गोसावी, आम्हा कैची भगिनी ताई माई. घर घर बाप घर घर आई, भरली असेल विश्वाते. परी आता असो चंपावती, बोलवितसे आम्हा प्रती. तरी भेटूनी ती युती, पुढे मार्ग क्रमावा. ऐसे म्हणून परिचारिका सहित, चालता झाला नृपणात. परिचारिका पश्चिमद्वारात, त्याशी घेऊन जातात ती. अश्वशाळे माझी नेऊन, बैसविला राजनंदन. परिचारिका म्हणती येथे धाडून, देऊ चंपावती ते. तुम्ही बैसला तैसेची बैसावे, भेटीसी येतील येथे सर्व. ऐसा परिचारिका दावणी भाव, सदना माझी संचरल्या. सकळांशी सांगितला वृत्तांत, की राव बैसविला अश्वशाळेत. मग राजकांतेने त्वरित, अन्नपात्र भरियले. तरुणपणा जोगे पात्र भरून, परिचारिके करी शीघ्र ओपण. धाडी ती झाली नितंबिन, अश्वशाळेत तत्वता. तव ती परिचारिका येऊनी घेऊनी अन्न, अश्वशाळे आली लगबग करून. म्हणे, महाराजा भोजना अन्न पाठविले तुम्हाशी. ते पात्र पुढे ठेवून, मग परिचारिका म्हणे, करा भोजन. भोजन झाली या भेटी कारण, चंपावती येईल की. राव विचार करी मानसी, आहा आदर आहे संपत्तीशी. व्याही विहिनी खायासी, संपत्तीशी मिळताती. तरी आता असो कैसे, आपण घेतला आहे संन्यास. शत्रू मित्र सुख दुःखास, समानापरी लेखावे. तरी मानापमान उभे राहटी, हे प्रपंचाचे मिरवे कोटी. तरी ऐशी आशी आधी कष्टी, आपण कशाशी होवेवो. मान अपमान दोन्ही समान, पाळिताती योगीजन. ऐसे परिलक्षुनी मन, भोजनाते बैसला. मनात म्हणे, चैतन्य ब्रह्म, तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. स्वरूप ब्रह्मीचे जीवन ब्रह्म, नाम ब्रह्म मिरवितसे. तरी अन्न ब्रह्म धिक्कारुण, मग कैचे पाहावे सुख संपन्न. ऐसा विचार करून, भोजनाते बैसला. एरीकडे अंतपुरात, स्त्रिया निगुणी गवाक्षद्वारात. निज दृष्टीने पाहती नृपणात, नेत्री दीक्षा पाहती. मग एकेकी बोलती वचन, हा हे काय निर्लज्जपण. सोयरी या घरी अश्वशाळेत बैसून, भोजन करीतो करंटा. एक म्हणती चंपावतीशी, वेगे आणावी या ठायासी. ऐकोणी नंदेने त्वरेशी, धाव घेतली तिजपासी.
हस्ती धरुणी चंपावतीसी वेगे मेळे आणिले निगुतीसी मग हस्त उचलून तियसी रायाती दावित्या जाहल्या पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ नवनाथ महाराज की जय.